आज सार्वत्रिक निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची आणि निश्चितपणाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही शिवसेना पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून लढवतो आहोत. आणि निश्चितपणानं या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या 3.5 वर्षामध्ये जी कामं महायुती सरकारने केलेली आहे, माननीय एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेली आहे, ती बघता एक निश्चितपणाने एका विकास पुरुष आणि एक दिल्याशुद्ध पूर्ण करणारा माणूस अशा प्रकारची प्रतिमा त्यांची आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असताना निश्चितपणानं नागरिकांचा सुद्धा मतदारांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. आणि त्यामुळे निश्चितपणानं आजच्या या मतदानासाठी नागरिकांनी घराबाहेर उतरावं, आपलं मतदान अवश्य करावं. एक कर्तव्य आपलं देशकर्तव्य म्हणून आपण निभावावं, सर्वांची विनंतीही करतो सर्वांना. त्याची मुंबई महानगरपालिका ही विद्यमान ठाकरे गटाकडे आहे. ही चॅलेंज तुम्हाला वाटतं? नाही, आव्हान तर आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये स्वीकारतोच आणि निश्चितपणाने ही निवडणूक लढताना सर्वच प्रकारचं आम्ही प्रचार यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवलेली आहे आणि संपर्क लोकांचा एक चांगला असल्यामुळे निश्चितपणानं आम्हाला विजय निश्चित आहे. अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लढाई आहे अशा प्रकारचे भावनिक आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे. नाही, ते दर 5 वर्ष निवडणूक आली की तशा प्रकारचं आव्हान त्यांना आठवतं. पण निश्चितपणानं जे शिवसेना प्रमुखांचे विचार आहेत ते घेऊनच माननीय एकनाथ शिंदे आणि आम्ही शिवसेना म्हणून आम्ही सर्व चाललेलो आहोत. आणि त्यामुळे खऱ्या शिवसेनेमध्ये आणि धनुष्यबाण आमच्याकडेच असल्यामुळे खरा जो विचार आहे हिंदुत्वाचा असेल, मराठी माणसाचा असेल, तो सर्व विचार या शिवसेनेतच आहे. तर आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा मतदान केलं, पण सध्या तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरताय. काय एकूणच? काय नाही, लोकांचा आशीर्वाद घेऊनच निघालो आहे. आणि या ठिकाणी सांगेल, मुंबईचा जो काय महापौर असेल तो महायुतीचाच असेल 100%. काय एकूणच सांगाल, तुमचे बंधू आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि आज मतदान प्रक्रिया पार पडते. एकूणच त्याला खूप खूप शुभेच्छा. पहिली गोष्ट आता, आणि प्रत्येक मतदाराला मी हे विनंती करतो की तुम्ही नक्की मतदान करा. बस.